काँग्रेस प्रणित महाविकास आघाडीच्या बाजूनं स्पष्ट बहुमताची लाट उसळताना दिसत आहे। या संपूर्ण घडामोडीच्या केंद्रस्थानी आहेत काँग्रेस नेते आणि खासदार प्रणिती शिंदे। ह्या भाजपच्या खोट्या घोषणा, सत्तेची चटक आणि त्यामधून आलेला माज ही जनतेसमोर उघडपणे फाडून काढत आहेत। भारतीय जनता पक्षानं पुन्हा एकदा निवडणुकीच्या तोंडावर मोठमोठ्या घोषणांचा पाऊस पाडलाय, तरी वास्तव मात्र कोरडच असल्याचा घणाघाती आरोप खासदार शिंदे यांनी केलाय आणि भाजपवरती त्यांनी सडकून टीका केली। गेल्या अनेक वर्षात भाजपने सोलापूरकरांना केवळ स्वप्न दाखवलेत। पाणी, रोजगार, वाहतूक, आरोग्य, उद्योग कोणत्याही मूलभूत प्रश्नावर ठोस उत्तर नाही। अपयश झाकण्यासाठी आश्वासनांची झड लावली जात आहे असं त्यांनी ठणकावून सांगितलंय। विमानसेवा, IT पार्क, वस्त्रोद्योग आणि महामार्ग यासारख्या घोषणांची पोलखोल करताना खासदार शिंदे यांनी भाजपची दिशाहीनता अधोरेखित केली। सोलापूर विमानतळावर नाईट लँडिंग शक्य नाही हे तांत्रिक वास्तव भाजपला माहीत आहे, तरीही प्रचारासाठी अशक्य आश्वासने दिली जात आहेत। IT पार्कच्या फलकांपलीकडे काहीच नाही। सोलापूरचा तरुण आजही रोजगारासाठी पुणे बेंगळुरूकडे स्थलांतर करतो असा थेट हल्ला त्याने चढवलाय। खासदार प्रणिती शिंदे यांनी मतदारांना आवाहन केले, फक्त आश्व देणाऱ्यांना नव्हे तर प्रत्यक्ष काम करणाऱ्यांना संधी द्या। एकूणच सोलापूर महानगरपालिका निवडणुका ही भाजपच्या अपयशावरती शिक्कामोर्तब करणारी आणि काँग्रेसच्या पुनरागतीची जी आहे नांदी ठरणार आहे, तर शंका उरलेली नाही असा ठाम विश्वास खासदार प्रणिती शिंदे यांनी व्यक्त केलाय।